तुळशीला पाणी घालताना फक्त हा एक मंत्र म्हणा, आयुष्यभर कशाचीच कमी भासणार नाही. रविवारी चुकूनही तुळशीला पाणी घालू नका. रोज तुळशीला पाणी घालताना फक्त हा एक मंत्र जपल्याने तुम्ही धनवान बनाल. प्रत्येक सकाळी दररोज जर तुम्ही तुळशीसमोर उभे राहून पाणी अर्पण करत असताना फक्त एक छोटासा मंत्र म्हटला तर लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर कायमच होईल. कधीच घरामध्ये दारिद्र्य येत नाही. आयुष्यभर आनंदी, आरोग्य, धन, संपत्ती, समाधान आणि आयुष्याचं खऱ्या अर्थाने कल्याण होईल. आजचा व्हिडिओ तुमचं नशीब बदलू शकतो. तुळशीला पाणी अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा, तो मंत्र का म्हणायचा आणि तो मंत्र इतका प्रभावशाली आहे, यामागील आध्यात्मिक धार्मिक रहस्य काय आहे. तुळशी फक्त एक झाड नाही, तर ती आहे देवी लक्ष्मीचा साक्षात पवित्र स्थान. तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं. प्रत्येक हिंदू घरात तुळशीचा वास असतो, कारण ती घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. गरिबी, आजारपण, भूतबाधा, वास्तुदोष, ग्रहदोष हे सर्व दोष होतातच. तुळशीचा वास म्हणजे लक्ष्मी मातेचा वास. या वनस्पतीचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये सापडतो. विष्णू पुराणात, पद्मपुराणात, स्कंद पुराणात इत्यादींमध्ये. तुळशीला पाणी अर्पण करणे हे फक्त परंपरा नसून ऊर्जा जागवणारी प्रक्रिया आहे. सकाळी तुळशीला पाणी का अर्पण करावे? सकाळी 6 ते 8 या वेळात वातावरणात सत्वगुण जास्त प्रमाणात असतात. याच वेळात तुळशीला पाणी घातले तर ती तुळस तुमची प्रार्थना आणि ऊर्जा ग्रहण करते. पाणी अर्पण करताना सूर्योदयाच्या किरणांमध्ये तुळशीला स्पर्श होतो. याने ती दिव्य ऊर्जा निर्माण करते. यावेळी शरीर, मन आणि आत्मा सर्व सतेज होतात. विज्ञान सुद्धा सांगते, तुळशीला स्पर्श केल्याने त्वचेला फायदे होतात. तुमचे मन प्रसन्न होतं. तुळशीला पाणी अर्पण करताना कोणते नियम पाळावे? सोमवार आणि रविवार हा दिवस वगळता इतर दिवशी पाणी घालावे. तुळशीला लोखंडाच्या किंवा स्टीलच्या भांड्यात पाणी देऊ नये. केवळ तांब्याच्या किंवा मातीच्या पेलातूनच पाणी अर्पण करावे. पाण्यात हळदी-कुंकू, अक्षता, गंध टाकल्यास पुण्य वाढते. तुळशीसमोर उभे राहून मनात एकाग्रता ठेवून मंत्र म्हणावा. पाणी अर्पण करताना मनात कोणताही क्रोध, चिंता, द्वेष हे असू नये. तो एक शक्तिशाली मंत्र कोणता? तो पुढील प्रमाणे. तुळशीला पाणी अर्पण करताना हा मंत्र उच्चारावा. ओम तुलसी श्रीवासिने नमः. याचा अर्थ, हे तुळशी, तू देवी, तुम्ही श्री विष्णूंच्या आवडत्या आहात. तुमचं पूजन म्हणजे त्यांचं पूजन आहे. हा मंत्र थेट लक्ष्मी मातेच्या कृपेचा द्वार उघडतो. हा मंत्र 11 वेळा उच्चारल्यास दारिद्र्यता नष्ट होते. या मंत्राचे फायदे काय आहेत? घरात हा मंत्र उच्चारल्यास कायम शांती राहते. पैशाची चणचण कधीही भासत नाही. तसेच नवऱ्याच्या आयुष्यात यश आणि व्यवसायात वाढ होते. मुलांच्या अभ्यासात सुधारणा, करिअरमध्ये यश प्राप्त होते. घरामध्ये वास्तुदोष नाहीसे होतात. अडथळे दूर होतात. तुळशी पूजनातील गुप्त गोष्टी. तुळशीला पूजन करताना कोणत्या वेळेस गंध लावावा? तुळशीसमोर कोणता दिवा लावावा? तूप किंवा तेल तुळशीच्या मुळाशी श्री लिहिलेलं कागद ठेवल्यास काय होते? रोजच्या पूजेनंतर श्रीसूक्तम किंवा लक्ष्मी अष्टकम म्हणाल्यास तृप्तीसारखा लक्ष्मी येते. तुळशीपत्र न फाडता त्यावर पाण्याचा शिंतोडा मारल्यासही पुण्य मिळतात. एक व्यक्ती आर्थिक अडचणीत होती. रोज तुळशीला मंत्रासहित पाणी अर्पण करायला सुरुवात केली. त्यावेळेस 21 दिवसात परिणाम दिसू लागला. नोकरी लागली आणि आज त्याचं घर सुख समृद्धीनं भरलेलं आहे. माझ्या मुलाच्या अभ्यासात लक्ष लागत नव्हते. तुळशीसमोर मंत्रसहित दीप लावून पाणी अर्पण केल्यावर त्यांचं मन स्थिर झालं. हा एक वेगळा असा अनुभव आहे. तुळशीचं झाड हवा शुद्ध करते. रोगप्रतिकारशक्ती वाढवते. त्याचे औषधी गुणधर्म अष्टऔषधी समान आहेत. सर्दी, ताप, त्वचा विकारांवर रामबाण उपाय. मानसिक तणाव दूर करणारी ही वनस्पती आहे. घरात ऑक्सिजनचा नैसर्गिक स्रोत वाढवणारी
तुळशी संबंधित काही गोष्टी या गोष्टी चुकूनही करू नका. रात्री तुळशीला पाणी घालू नये. पाय तुळशीच्या कुंडीला लागला तर क्षमा मागावी. तुळशीचे पान दातांनी चावू नये. ते चावून खाऊ नये. तुळशी झाड कोमजले तर घरातील ऊर्जा मंदावते. तुळशीला अशुद्ध हाताने स्पर्श करू नये. एका छोट्याशा मंत्रात इतकी ताकद असते की संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकते. सकाळी फक्त 2 मिनिटे आणि तुळशीसमोर उभे राहून म्हणा, ओम तुलसी श्रीवासिने नमः आणि पहा कसे तुमचं नशीब, आरोग्य, सुख आणि संपत्ती वाढते. हे मंत्र, हे पूजन यामागे आहे एक अदृश्य शक्ती, श्रद्धा आणि निष्ठा. त्या श्रद्धेची जोड असली की तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा कधीच कमी पडणार नाही. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय लक्ष्मी माता. श्री स्वामी समर्थ.